नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 8 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री या प्रकरणातील त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध म्हणजेच रिलेशन अमंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हा घटक आपण अभ्यासणार आहोत. त्यावर आधारित काही सूत्रे आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर सराव संच 8.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 8.2 मधील प्रश्न पहिल्यातील काही उदाहरणे आपण सोडवणार आहोत. आता हा घटक समजावून घेण्यासाठी आपण ही आकृती विचारात घेऊया. त्रिकोण PMN मध्ये कोन M हा 90 अंश मापाचा कोन दिलेला आहे, काटकोन दिलेला आहे म्हणजेच राईट अँगल दिलेला आहे. कोन M जो आहे तो थीटा या अक्षराने दर्शवलेला आहे आणि कोन P हा 90 वजा थीटा आहे. आता या आकृतीमध्ये कोन M काटकोन आहे म्हणजे काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते म्हणजेच रेख PN म्हणजे सेगमेंट PN हा हायपोटेन्यूस आहे म्हणजेच कर्ण आहे. काटकोनाच्या समोरील बाजूला आपण काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण म्हणतो. मग या काटकोन त्रिकोणाचा PN हा कर्ण आहे. Side opposite to 90 degree is called as hypotenuse. So segment PN or side PN is a hypotenuse. आणि इथे या काटकोन त्रिकोणामध्ये M जवळ काटकोन आहे म्हणजे कोन P आणि कोन N हे लघुकोन आहेत, अॅक्यूट अँगल्स आहेत. आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो तेव्हा उरलेले दोन कोन लघुकोन असतात आणि या दोन्ही लघुकोनांची बेरीज ही 90 अंश असते कारण हे दोन्ही लघुकोन एकमेकांचे कोटिकोन असतात. हे दोन्ही अॅक्यूट अँगल आहे, हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. देअर सम इज 90 डिग्री. मग इथे आपण यावरून कळतंय की आपल्याला हा कोन थीटा असेल तर हा 90 वजा थीटा असेल आणि हा थीटा असेल तर हा 90 वजा थीटा असेल. त्यामुळे दोघे एकमेकांचे कोटिकोन आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आता आपण थीटाला विचारात घेऊन साइन कॉस टॅन हे तिन्ही गुणोत्तरे आपण घेणार आहोत. तसंच 90 वजा थीटा या लघुकोनाशी संबंधित साइन कॉस टॅन हे तिन्ही गुणोत्तरे पाहणार आहोत. म्हणजे थीटा या कोनाला घेऊन 3 गुणोत्तरे आणि 90 वजा थीटाला घेऊन 3 गुणोत्तरे अशी एकूण 6 गुणोत्तरे आपण पाहूया आणि मग त्यांच्यातला संबंध काय आहे तो आपल्याला लगेच ओळखता येईल. मी सुरुवातीला थीटा या कोनाला विचारात घेऊन साइन कॉस टॅन ही 3 गुणोत्तरे लिहितो. साइन थीटा बरोबर थीटाला विचारात घ्यायचा म्हणजे थीटावरती मी बोट ठेवतोय. साइन थीटाचं सूत्र आपल्याला माहितीये सक, कारण साइन कॉस टॅन सक लक सल असं आपण सूत्र लक्षात ठेवलेलं आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी, सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लक्षात ठेवलेलं आहे साइन कॉस टॅन OA असं लक्षात ठेवलेलं आहे. आता मी साइन थीटाचं सूत्र मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील सक म्हणजे सम्मुख बाजू छेद कर्ण आणि हेच सूत्र इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. आता थीटावर बोट ठेवूया. थीटाची सम्मुख बाजू म्हणजे अपोजिट साइड आहे PM आणि हायपोटेन्यूस म्हणजेच कर्ण आहे PN. असं आपल्याला हे गुणोत्तर लिहिता येईल साइन थीटा. आता कॉस थीटाचं सूत्र लिहूया. कॉस थीटाचं सूत्र आहे लक म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मग आता थीटाची ऍडजसंट साइड म्हणजेच लगतची बाजू आपल्याला अंशात लिहायची. मग थीटाची लगतची बाजू आहे MN आणि कर्ण आहे PN म्हणजेच हायपोटेन्यूस PN. लगतची बाजू MN, कर्ण आहे PN, ऍडजसंट साइड MN, हायपोटेन्यूस PN. आता लिहूया टॅन थीटा. टॅन थीटाचं सूत्र आहे सल सम्मुख बाजू छेद लगतची बाजू म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता थीटाची सम्मुख बाजू म्हणजेच अपोजिट साइड आहे PM आणि थीटाची लगतची बाजू म्हणजेच ऍडजसंट साइड आहे MN. या पद्धतीने आपण थीटाला घेऊन साइन कॉस टॅन ही तिन्ही गुणोत्तरे आपण इथे लिहिलेली आहेत. आता 90 वजा थीटा या लघुकोनाशी संबंधित आपण साइन कॉस टॅन ही तिन्ही गुणोत्तरे लिहूया. आता साइन 90 वजा थीटा
बरोबर सूत्र आपल्याला माहिती आहे साईनचं सूत्र आहे सक म्हणजे सम्मुख बाजू छेद कर्ण म्हणजेच अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता 90 वजा थीटाचं गुणोत्तर साईनचं लिहायचं मग 90 वजा थीटावर मी बोट ठेवलाय. या कोणाच्या समोरची बाजू आहे mn आणि कर्ण म्हणजेच हायपोटेन्यूज आहे pn. असं आपल्याला साइन 90 वजा थीटा हे गुणोत्तर आपल्याला मिळालं. आता आपण लिहूया कॉस 90 वजा थीटा. कॉस 90 मायनस थीटा हा रेशो आपल्याला लिहायचा आहे. मग कॉसचं सूत्र आहे लक म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता 90 वजा थीटाचं कॉस गुणोत्तर लिहायचं आहे. लगतची बाजू आहे pm म्हणजेच ऍडजस्टंट साइड याची आहे pm आणि कर्ण आहे pn. आपल्याला माहिती की सम्मुख बाजू आणि लगतची बाजू लिहिताना कर्ण कधीच विचारात घ्यायचा नाहीये. काटकोन करणाऱ्या बाजू असतात त्यापैकीच एक बाजू सम्मुख असणार आणि एक लगतची असणार आहे म्हणजे एक अपोजिट आणि एक ऍडजस्टंट साइड असणार आहे. हायपोटेन्यूज हा अपोजिट आणि ऍडजस्टंट मध्ये येणार नाही आहे. टॅन 90 वजा थीटा हे गुणोत्तर आपण लिहूया. टॅनचं सूत्र आपल्याला माहिती की स ल आहे आपण लिहिलेलं आहे मगाशी. सम्मुख बाजू छेद लगतची बाजू म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग 90 वजा थीटाची सम्मुख बाजू आहे mn आणि लगतची बाजू आहे pm. या पद्धतीने आपण थीटाला घेऊन साइन कॉस टॅन गुणोत्तरे लिहिली आहेत आणि 90 वजा थीटा या लघुकोनाची पण साइन कॉस टॅन असे 3 रेशो आपण लिहिलेले आहेत. तिन्ही गुणोत्तरे लिहिलेली आहेत. आता यांच्यातला आपण सहसंबंध पाहूया म्हणजेच रिलेशन अमंग द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता साइन थीटा कॉस थीटा टॅन थीटा थीटाला घेऊन आपण हे 3 गुणोत्तरे लिहिली आहेत. 90 वजा थीटाची पण हे तिन्ही गुणोत्तरे इथे आहेत. मग आता या दोघांमध्ये कुठे कोणती गुणोत्तरे समान दिसत आहेत ते जर आपण जरा नीट इथे निरीक्षण केलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. साइन थीटाचं किंमत आहे pm छेद pn आणि असंच pm छेद pn इथे पण आलेलं आहे कॉस 90 वजा थीटा. म्हणजे ह्या दोन्ही किमती सारख्या दिसत आहेत आपल्याला pm छेद pn आणि इथे पण pm छेद pn म्हणजे साइन थीटा आणि कॉस 90 वजा थीटा हे दोन्ही गुणोत्तरे समान आहेत. म्हणजे आपल्याला पहिलं सूत्र इथे मिळालेलं आहे की साइन थीटाची किंमत आणि कॉस 90 वजा थीटाची किंमत सारखी असते. अशीच किंमत अजून आपण जर नीट पाहिलं तर या दोघांमध्ये पण दिसेल. म्हणजे कॉस थीटाची किंमत आहे mn छेद pn आणि साइन 90 वजा थीटाची किंमत सुद्धा आहे mn छेद pn. म्हणजे या दोघांमध्ये सुद्धा एक रिलेशन आहे एक सहसंबंध आहे तो असा आपल्याला लिहिता येईल. दुसरं सूत्र म्हणून कॉस थीटा बरोबर साइन 90 मायनस थीटा. म्हणजे ही दोन्ही गुणोत्तरे देखील समान आहेत. जशी ही दोन्ही गुणोत्तरे आपण समान दाखवली इथे पाहिलेलं आहे किमती समान आहेत तशी या दोघांच्या किमती समान आहेत. म्हणजे कॉस थीटा आणि साइन 90 मायनस थीटा हे दोन्ही समान आहेत. म्हणजे हे एक आपल्याला सूत्र इथे मिळालं. आणि असंच सूत्र आपल्याला आणखीन एक पाहायचं आहे ते म्हणजे टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेद कॉस थीटा असणार आहे. टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेद कॉस थीटा. आपण हे देखील इथे लगेच तपासून पाहू शकतो. आता टॅन थीटाची किंमत आपल्याला माहिती आलेली आहे pm छेद mn आहे. आता साइन थीटाची किंमत आहे pm छेद pn. इथे सोडवून दाखवतोय की pm छेद pn आहे साइन थीटाची किंमत अंशात आणि छेदात कॉस थीटाची किंमत आहे mn छेद pn. mn छेद pn. मग आता pm छेद pn इथे भागिले कुठून गुणिले झालं pn छेद mn. मग इथे pn ला pn कॅन्सल झाले म्हणजे उरले कोण पहा pm छेद mn आणि टॅन थीटाची किंमत सुद्धा आहे
इथे आपण पाहिले टॅन थिटाची किंमत आहे PM छेद MN, म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेला आहे. इथेही आले PM छेद MN आणि डावी बाजू आहे PM छेद MN, म्हणजे या सूत्राचा पडताळा आपण या आकृतीवरून इथे घेतलेला आहे. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा असं आपल्याला सांगता येईल. टॅन थिटाची किंमत होती PM छेद MN. या तिन्ही किमती इथे आहेत साइन कॉस टॅन थिटाच्या. मग या किमती आपण इथे ठेवल्या. साइन थिटाच्या जागेवर साइन थिटाची किंमत ठेवली, कॉस थिटाच्या जागेवर कॉस थिटाची किंमत छेदात ठेवली, डाव्या बाजूला टॅन थिटाची किंमत ठेवली आणि या सूत्राचा पडताळा घेतला की डावी बाजू बरोबर उजवी बाजू कशी येते. त्यामुळे टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा हे आपल्याला एक सूत्र इथे माहित झालेलं आहे. आता चौथं एक सूत्र आपण त्याचा पडताळा पाहूया. टॅन थिटा आणि टॅन 90 मायनस थिटा यांचा गुणाकार 1 येतो. प्रॉडक्ट ऑफ टॅन थिटा अँड टॅन 90 मायनस थिटा इज 1. आता हे सूत्र इथे मी लिहितोय. टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1. याचा पडताळा देखील आपण इथे घेऊ शकतो, कारण या दोन्ही किमती आपण इथे आताच काढलेल्या आहेत. टॅन थिटाची किंमत मी इथे टॅन थिटाच्या जागेवर ठेवतोय PM छेद MN, PM छेद MN गुणिले टॅन 90 मायनस थिटाची किंमत आहे MN छेद PM बरोबर 1 आहे. मग इथे PM ला PM कॅन्सल झाला, MN ला MN कॅन्सल झाला, म्हणजे उत्तर 1 राहिलेले डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पण 1 आहे. म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. म्हणजे या सूत्राचा इथे पडताळा आपण घेतलेला आहे की टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1 असं आपल्याला सूत्र इथे मिळालेलं आहे. त्यामुळे या सर्व सूत्रांचा पडताळा आपण या आकृतीवरून इथे घेतलेला आहे. साइन थिटा बरोबर कॉस 90 मायनस थिटा, कॉस थिटा बरोबर साइन 90 मायनस थिटा असतं, टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा आणि टॅन थिटा गुणिले टॅन 90 मायनस थिटा बरोबर 1. या 4 सूत्रांचा पडताळा आपण या आकृतीवरून इथे घेतलेला आहे. आणि 5वं एक सूत्र आपण इथे अभ्यासूया की ज्याचा उपयोग आपल्याला सराव संचातील काही उदाहरणे सोडवताना करायचा आहे. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे एक सूत्र आपल्याला खूप वेळा वापरायचं आहे 8.2 या सराव संचातील उदाहरणे सोडवताना. तेव्हा या सूत्रांचा उपयोग करून आपल्याला पुढील उदाहरण संग्रहामध्ये काही उदाहरणं सोडवायची आहेत. आता आपण सराव संच 8.2 म्हणजे प्रॅक्टिस सेट 8.2 मधील प्रश्न पहिल्यातील काही उदाहरणे सोडवणार आहोत. सराव संच 8.2 मधील प्रश्न पहिला असा दिलेला आहे. खालील सारणीत प्रत्येक स्तंभात एक गुणोत्तर दिले आहे. त्यावरून इतर 2 गुणोत्तरे काढा आणि रिकाम्या जागा भरा. यामध्ये बरीच उदाहरणं दिलेली आहेत, तर यातली मी 3 उदाहरणे तुम्हाला इथे सोडवून दाखवणार आहे. या उदाहरणांचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर याप्रमाणेच उरलेली उदाहरणे तुम्हाला सोडवता येतील. मी पहिलं उदाहरण सोडून दाखवतोय. कॉस थिटा बरोबर 35/37 ही किंमत दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला साइन आणि टॅन थिटाची किंमत काढायची आहे. हेच उदाहरण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असं दिलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 8.2 क्वेश्चन नंबर 1. इन द फॉलोइंग टेबल a ratio is given in each column. Find the remaining 2 ratios in the column and complete the table. मी पहिलं एक्झाम्पल यातलं घेतोय. cos theta is equal to 35/37 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि यावरून आपल्याला sin theta आणि tan theta ची व्हॅल्यू काढायची आहे. आता हे उदाहरण आपल्याला 2 पद्धतीने सोडवता येतं. एक सूत्राच्या पद्धतीने सोडवता येतं आणि पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करून देखील सोडवता येतं. मी हे गणित दोन्ही पद्धतीने तुम्हाला इथे सोडवून दाखवणार आहे. सुरुवातीला सूत्र पद्धतीने हे उदाहरण सोडवून दाखवणार आहे. कॉस थिटाची किंमत आपल्याला दिलेली आहे 35/37 आणि त्यावरून साइन थिटा आणि टॅन थिटा या 2 गुणोत्तरांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. सूत्र पद्धतीने प्रथम हे सोडवून दाखवतोय की कॉस थिटा बरोबर 35/37 हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे गिव्हन व्हॅल्यू आहे. यावरून आपण सूत्र लिहितोय मगाशी पाहिलेलं. साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1 हे सूत्र आपण आताच पाहिलेलं आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग ही कॉस थीटाची व्हॅल्यू आहे ती कॉस थीटाच्या जागेवर मी ठेवतोय. साइन वर्ग थीटा
अधिक कॉस वर्ग थिटा, कॉस थिटाची किंमत आहे 35/37, त्याचा वर्ग करायचा आहे कारण सूत्रामध्ये वर्ग आहे, बरोबर 1 आहे तसा सूत्रातला, म्हणजेच साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा, हे इकडे आल्यानंतर वजा झाले 35/37 चा वर्ग, म्हणजे साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा 35 चा वर्ग येतो 1225 आणि 37 चा वर्ग येतो 1369, 37 गुणिले 37 1369 आणि 35 चा वर्ग 35 गुणिले 35 1225, म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर, इथे छेद दिलेले नाही म्हणजेच 1 आहे, मग इथे आपण छेदाचा गुणाकार छेदात केला 1369, तिरकस गुणाकार केला अंशात यांचा आणि यांचा, 1369 गुणिले 1 1369 आणि इथे वजा चिन्ह आहे तसंच आहे 1225 1 के 1225, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार अंशात केला, वजा चिन्हाला वजा चिन्ह ठेवलेलं आहे. आता हे सोडवायचे आपल्याला, म्हणजेच साइन वर्ग थिटा बरोबर 1369 आणि 1225 यांची वजाबाकी आपल्याला करायची, इथे उभ्या मांडणीने आपण करू शकतो. 1369 वजा 1225, 9तून 5 गेले 4, 6तून 2 गेले 4, 3तून 2 गेला 1, 144 वजाबाकी आली, छेदामध्ये 1369 आहे तसेच आपण ठेवले, म्हणजे साइन वर्ग थिटा बरोबर आपल्याला किंमत मिळाली 144/1369 1369. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं आहे, इकडे सोडवतोय, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढायचं आहे. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग डावीकडचं वर्गमूळ येईल साइन थिटा, म्हणजेच डावीकडचं स्क्वेअर रूट आलं साइन थिटा, उजवीकडे अंश आणि छेद दोघांचे स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं म्हणजे वर्गमूळ काढायचं आहे. 144 वर्गमूळ 12 आणि 1369 वर्गमूळ आताच आपण पाहिलं की 37 वर्ग 1369 आहे, म्हणजे 1369 वर्गमूळ 37 आहे, म्हणजेच साइन थिटाची किंमत आपल्याला मिळाली 12/37. मग आता साइन थिटाची किंमत पण आपल्या जवळ आहे आणि कॉस थिटाची पण किंमत आपल्या जवळ आहे, त्यावरून आपल्याला टॅन थिटाची किंमत काढता येईल, कारण आपण सूत्र पाहिलेलं आहे की टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. यामध्ये मी किमती ठेवतो आहे. साइन थिटाची किंमत आत्ताच आपण काढली आहे की 12/37 आहे आणि कॉस थिटाची किंमत दिलेलीच आहे गणितात 35/37 आहे. मग आता इथे फक्त आपल्याला अंशाला छेदाने भागायचंय, म्हणजेच छेदाने भागिले उलटून गुणिले करायचंय. मग इथे मी अंश आहे तसाच लिहितोय 12/37 गुणिले इथे 35/37 आहे म्हणजे भागिले उलटून गुणिले झाले 37/35 आणि इथे 37 1 37 चा भाग गेला 12/35 असं आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजेच टॅन थिटाची किंमत मिळेल, इकडे सोडवतोय, म्हणून टॅन थिटा बरोबर किंमत मिळाली 12/35. सो व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा इज इक्वल टू 12/35. म्हणजे इथे कॉस थिटाची किंमत दिली होती, त्यावरून आपण साइन थिटा आणि टॅन थिटाच्या किमती काढलेल्या आहेत आणि इथे दोन सूत्रांचा वापर केला. पहिलं सूत्र वापरलंय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, हे सूत्र वापरलंय आणि नंतर इथे टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा या दोन सूत्रांचा उपयोग करून आपण इथे एका गुणोत्तराची किंमत दिली असता त्यावरून दुसऱ्या दोन गुणोत्तरांच्या किमती आपण काढलेल्या आहेत. तेव्हा साइन थिटाची किंमत इथे मिळालेली आपल्याला 22/37 आणि टॅन थिटाची किंमत आहे 12/35. अशा पद्धतीने आपण या दोन्ही किमती इथे काढलेल्या आहेत. पहिलं उदाहरण इथे सूत्र पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. आता पहिल्याच प्रश्नातील पहिलंच उदाहरण मगाशी आपण सूत्र पद्धतीने सोडवलं. आता हेच उदाहरण आपण पायथागोरस प्रमेयाच्या साहाय्याने सोडवणार आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, सूत्र पद्धत किंवा पायथागोरस प्रमेयाच्या पद्धतीने. इथे कॉस थिटाची किंमत दिलेली आहे
छेद 37 आणि साइन थिटा आणि टॅन थिटाची किमती काढायच्या. मग त्यासाठी आपण इथे काटकोन त्रिकोण विचारात घेतला. त्रिकोण एबीसी मध्ये बी जवळ काटकोन आणि हा कोन सी चं माप थिटा घेतलेला आहे. मग बी जवळ काटकोन झाला म्हणजे काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते, म्हणजे एसी हा कर्ण आहे, म्हणजे हायपोटेन्यूस आहे. एसी साइड अपोजिट टू 90 डिग्री इज कॉल्ड एज हायपोटेन्यूस, म्हणून एसी हा हायपोटेन्यूस आहे. मी तिथे लिहून ठेवलंय. आता आकृती गणितात दिलेली आपण काढलेली, म्हणून मी आकृतीचं वर्णन इथे थोडक्यात लिहितोय की त्रिकोण एबीसी मध्ये कोन एबीसी बरोबर 90 अंश आहे आणि कोन सी चं माप थिटा अंश घेतलेला आहे. हे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील इन ट्रायंगल एबीसी, म्हणजे मध्यच्या ऐवजी इथे फक्त इन शब्द येईल सुरुवातीला. इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू थिटा डिग्री, असं सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितात. आता आकृतीत पाहून आपल्याला इथे कॉस थिटाचं गुणोत्तर लिहायचं, कारण कॉस थिटाची किंमत दिलेली आहे. जी किंमत दिलेली आहे ती आकृतीत पाहून आपण लिहायचे आहे सूत्र वापरून. मग कॉसचं सूत्र आपल्याला माहिती आहे, ल छेद क म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण, म्हणजेच ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मग थिटावर बोट ठेवतोय. थिटाची लगतची बाजू म्हणजे ऍडजस्टंट साइड आहे बीसी आणि कर्ण आहे एसी, म्हणून मी कॉस थिटाचं सूत्र इथे लिहितोय ल क, म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मग ही किंमत म्हणजेच इथे आकृतीत पाहून आपल्याला याचे ऍडजस्टंट साइड आहे बीसी, म्हणजेच लगतची बाजू बीसी आणि कर्ण आहे एसी. पण ही किंमत आपल्याला गणितात दिलेली आहे 35/37 ही किंमत दिलेली आहे. म्हणजे यांच्यातली समानपट जर आपण के घेतली तर हेच गुणोत्तर असं होईल 35k/37k. म्हणजे बीसी ची किंमत आपण घेतोय 35k आणि कर्णाची किंमत आहे 37k. या पद्धतीने आपल्याला या दोन किमती काटकोन त्रिकोणातल्या दोन बाजूंच्या किमती आपल्याला मिळाल्या. बीसी आहे 35k आणि एसी आहे 37k. मग काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू माहिती असतील तर तिसरी बाजू काढण्यासाठी आपण पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करतो. मग आकृतीवरून मी पायथागोरसचं प्रमेय लिहितोय की एसी वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर, म्हणजेच एसी वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू आहेत म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज उजवीकडे लिहायची आहे, म्हणजेच एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. यालाच आपण म्हणतोय पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरस प्रमेय मी आकृतीत पाहून इथे वापरलेला आहे. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. पण इथे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी फक्त रिझन लिहिताना पायथागोरस थेरम असं लिहितात. पायथागोरस थेरम आधार असा देतील. मग आता यामध्ये किमती ठेवूया. एसी ची किंमत आपल्याला माहिती आहे 37k त्याचा वर्ग. एबी ची किंमत काढायची आहे, एबी वर्ग तसाच, आणि बीसी ची किंमत आहे 35k त्याचा वर्ग होईल. म्हणून 37k चा वर्ग झाला, 37 चा वर्ग झाला 1369 आणि के चा वर्ग के वर्ग. एबी ची किंमत काढायची आहे त्यामुळे एबी वर्ग तसाच. 35 चा वर्ग येतो 1225 आणि के चा वर्ग के वर्ग. कंसामध्ये 35k दोघांचे वर्ग आपण इथे केला, इथे दोघांचा वर्ग केला. आता एबी ची किंमत काढायची म्हणजे मी या 1225k वर्गाला डावीकडे आणतोय. 1369 के वर्ग डावीकडे आहे तसेच हे डावीकडे आणले ते वजा झाले. 1225k वर्ग बरोबर एबी वर्ग आपल्याला मिळालं. मग आता डावीकडच्या दोघांची वजाबाकी आपल्याला करायची. या दोघांची वजाबाकी इथे उभ्या मांडणीने तुम्ही करू शकता. 1369 वजा 1225 या दोघांची वजाबाकी येते 144. मग के वर्ग कॉमन आहे, सामायिक अवयव तो तसाच राहणार आहे, म्हणून 144k वर्ग बरोबर एबी वर्ग अशी आपल्याला किंमत मिळाली. आता एबी ची किंमत काढायची म्हणून दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढायचा आहे. इथे वर्गमूळ काढूया. लिहिताना लिहायचे दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स.
मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्यानंतर याचं वर्गमूळ येईल 12K, उजवीकडे AB वर्गाचं वर्गमूळ येईल AB, म्हणजेच आपल्याला किंमत मिळाली AB बरोबर 12K. मग AB ची किंमत 12K मिळाली, ती मी इथे आता किंमत काढलेली आहे, ती मी इथे आकृतीत लगेच दाखवतोय. AB च्या जागी AB ची किंमत मिळाली 12K. मग आता काटकोन त्रिकोणामध्ये तीनही बाजू आपल्याला माहिती आहेत. मग यावरून आपण ही सूत्र वापरून कोणतंही गुणोत्तर आपण इथे या तीनपैकी काढू शकतो. मग आता कॉस थिटाची किंमत तर दिलेलीच आहे, आपल्याला फक्त साइन थिटा आणि टॅन थिटाची किंमती काढायची आहे. मग सुरुवातीला साइन थिटाची किंमत मी काढतोय. साइन थिटा बरोबर सूत्र आहे सक, मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील सक आणि सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. यावरून किंमत लिहिली. समोरची बाजू आहे थिटाची AB, छेद कर्ण आहे AC, म्हणजेच यांच्या किमती ठेवल्या. AB ची किंमत आहे 12K आणि कर्णाची किंमत आहे 37K. मग इथे K ला K कॅन्सल होईल, म्हणजेच साइन थिटा बरोबर आपल्याला किंमत मिळाली 12/37. आणि मगाशी आपण सूत्राच्या सहाय्याने सोडवलं होतं, त्याच्यात सुद्धा आपल्याला साइन थिटाची किंमत ही 12/37 मिळालेली होती. आता आपल्याला टॅन थिटाची किंमत काढायची आहे. मग टॅनचं सूत्र वापरायचं आहे, कारण साइन थिटाची किंमत झाली, आता टॅन थिटाचं सूत्र वापरतोय. टॅन थिटा बरोबर सूत्र आत्ताच आपण पाहिलेलं आहे की स छेद ल, म्हणजेच ऍडजसंट अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड ओ अपॉन ए, हे सूत्र वापरायचं इथे. मराठी माध्यमाचे विद्यार्थी मराठीत सूत्र लिहितील, सेमी इंग्रजीचे सेमी इंग्रजीचे लिहितील. दोन्हीपैकी एकच सूत्र लिहायचं आहे आपल्याला. मग आकृतीत पाहून किमती लिहूया, नावं लिहूया. समोरची बाजू थिटाची आहे AB, अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू, सम्मुख बाजू, आणि लगतची बाजू म्हणजेच ऍडजसंट साइड थिटाची आहे BC. म्हणजेच इथे किमती ठेवल्या तर आपल्याला अशा किमती मिळतील. AB ची किंमत आहे 12K आणि BC ची किंमत आहे 35K. म्हणजेच इथे K ला K कॅन्सल झाला, उत्तर आलं 12/35. याप्रमाणे आपल्याला या किमती इथे मिळालेल्या आहेत. मग कॉस थिटाची किंमत दिली होती, त्यावरून आपण साइन आणि टॅन या दोघांच्या किमती काढलेल्या आहेत. साइनची किंमत मिळाली आहे 12/37 आणि टॅन थिटाची किंमत मिळाली आहे 12/35. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही पद्धतीने सोडवलं तर उत्तरात फरक पडत नाही, उत्तर बदलत नाही. सूत्र पद्धतीने सोडवा किंवा पायथागोरसच्या पद्धतीने सोडवा, दोन्ही पद्धतीने सोडवल्यानंतर उत्तर तेच आलेलं आहे साइन थिटा आणि टॅन थिटाचं. मग इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की पायथागोरस पद्धतीने सोडवताना आपल्याला आकृती काढणं आवश्यक आहे आणि जे दिलेलं गुणोत्तर आहे ते आकृतीत प्रथम दाखवायचं, त्याच्यातली समान पटके घ्यायची आहे आणि मग पायथागोरस प्रमेय वापरून दोन बाजूवरून राहिलेली तिसरी बाजू काढून घ्यायची आहे आणि तिन्ही बाजू कळल्या की मग ही सूत्र वापरायची आहे आणि तुम्हाला या तीनपैकी कुठलंही गुणोत्तर मग काढता येईल. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काटकोन त्रिकोणाच्या तुम्हाला माहिती झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण पायथागोरस पद्धतीने उदाहरण सोडवलेलं आहे. आता सराव संच 8.2 मधील प्रश्न पहिल्यातील दुसरं उदाहरण आहे, ते मी सोडवून दाखवतो आहे. किंमत अशी दिलेली आहे साइन थिटा बरोबर 11/61, त्यावरून कॉस थिटा आणि टॅन थिटाची किंमत आपल्याला काढायची. हे उदाहरण देखील आपल्याला सूत्र पद्धतीने सोडवता येईल आणि पायथागोरस प्रमेयाच्या सहाय्याने देखील सोडवता येईल. मी इथे आता पायथागोरस पद्धतीने उदाहरण सोडून दाखवतोय, सूत्र पद्धतीने तुम्ही सोडवून याचा पडताळा घेऊ शकता. आता साइन थिटाची किंमत दिलेली आहे, त्यासाठी मी आधी आकृती काढली. त्रिकोण ABC मध्ये B जवळ काटकोन आहे, C कोन थिटा घेतलेला आहे. B जवळ काटकोन आहे म्हणजे याच्या समोरची बाजू कर्ण म्हणजेच हायपोटेन्यूस असणार आहे. मग आता ते मी सुरुवातीला इथे लिहितोय कारण आपल्याला आकृती गणितात दिलेली नाही, आपण आकृती काढलेली आहे म्हणजे आकृतीचं वर्णन आपल्याला इथे लिहावं लागेल. की त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 आहे आणि कोन C बरोबर थिटा अंश घेतलेला आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहिताना असं लिहितील इन ट्रायंगल
ABC, अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल C इज इक्वल टू थीटा डिग्री. आता या उदाहरणामध्ये आपल्याला साईनची किंमत दिलेली आहे. मग आकृतीत पाहून मी साइन थीटाचं गुणोत्तर लिहितोय. साइन थीटाचं सूत्र आहे सक म्हणजेच O/H. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील सम्मुख बाजू छेद कर्ण. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. हे सूत्र लिहितील. मग आता थीटावर बोट ठेवतोय. सम्मुख बाजू आहे AB आणि कर्ण आहे AC. म्हणजेच अपोजिट साइड AB आणि हायपोटेन्यूस AC आहे. आकृतीत पाहून आपल्याला लक्षात येते अपोजिट साइड AB, हायपोटेन्यूस AC. मग आता दिलेली किंमत आहे ती मी लिहितोय. साइन थीटाची किंमत गणितात दिलेली आहे 11/61. मग यांच्यातली समानपट जर के मानली तर ती येईल 11K/61K. मग या दोन्ही किमती मी घेतोय. AB ची किंमत झाली 11K. मग मी AB च्या जागी 11K लिहितोय. AB ची किंमत 11K आणि AC ची किंमत आहे 61K. मग आता काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू कळलेल्या आहेत. त्यावरून तिसरी बाजू BC आपल्याला काढायची आहे. जेव्हा काटकोन त्रिकोणात दोन साइड दिलेले असतात त्यावरून तिसरी साइड काढायची असते तेव्हा पायथागोरस थेरम आपण वापरतो, पायथागोरस प्रमेय वापरतो. मग काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण आहे AC. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजू आहेत AB आणि BC. त्यांच्या वर्गांची बेरीज उजवीकडे केली. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AC वर्ग कर्ण आहे आणि या दोन बाजू काटकोन करणार आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज उजवीकडे. यालाच आपण म्हणतोय पायथागोरस प्रमेय. मग इथे पायथागोरस प्रमेय आपण वापरलं. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इथे लिहितील पायथागोरस थेरम असं लिहितील. रिझन पायथागोरस थेरम. मग यामध्ये किमती ठेवूया कारण दोन बाजू आपल्याला माहिती आहेत. मग AC ची किंमत माहिती आहे 61K. त्याचा वर्ग करायचा आहे. AB ची किंमत दिलेली आहे 11K. त्याचा वर्ग आणि BC ची किंमत काढायची त्यामुळे BC वर्ग तसंच राहणार आहे. मग आता हे पुढे सोडूया. 61 चा वर्ग येतो 3721. 3721. K चा वर्ग होईल K वर्ग. 11 चा वर्ग 121. K चा वर्ग K वर्ग अधिक BC वर्ग तसेच. मग 121K वर्गाला डावीकडे घेतलं ते वजा झाले. वजा 121K वर्ग. BC ची किंमत काढायची त्यामुळे BC वर्ग उजवीकडे एकटाच ठेवला. मग या दोघांची वजाबाकी आहे. आता इथे वजाबाकी आपण उभ्या मांडणीने इथे करूया. 3721 वजा 121. K वर्ग तर सामायिक आहे, कॉमन फॅक्टर आहे. मग वजाबाकी फक्त या अंकांचीच आपल्याला करायची आहे. 1 1 गेला 0, 2 2 गेले 0, 7 2 2 गेले 6, 3 3, 3600 आले. 3600 K वर्ग बरोबर BC वर्ग. कॉमन फॅक्टर K वर्ग आहे तसाच लिहिला. मग आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढायचं आहे. तुम्ही लिहिताना लिहायचंय दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू. म्हणजे डाव्या बाजूचे वर्गमूळ काढायचे, उजव्या बाजूचे वर्गमूळ काढायचे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स असं लिहायचंय. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूया. ते वर्गमूळ असं येईल 3600चं वर्गमूळ आलं 60. K वर्गाचं वर्गमूळ आलं K. BC वर्गाचं वर्गमूळ आलं 20. म्हणजे 60K बरोबर BC अशी आपल्याला किंमत मिळाली. म्हणून मी इथे लिहितोय BC बरोबर 60K. 60K बरोबर BC म्हणजे BC बरोबर 60K अशी आपल्याला किंमत मिळाली. मग ती किंमत मी BC ची इथे आकृतीत दाखवतोय 60K. मग आता काटकोन त्रिकोणाच्या तीनही बाजू आपल्याला कळलेल्या आहेत. मग यावरून आपण ही तिन्ही गुणोत्तरे काढू शकतो. पण आता एक गुणोत्तराची किंमत आपल्याला दिलेलीच आहे साईनची. म्हणजे यावरून कॉस आणि टॅनची किंमत आपल्याला काढायची आहे. मी सुरुवातीला कॉस थीटाची किंमत काढतोय. कॉस थीटाचं सूत्र आहे लक लगतची बाजू छेद कर्ण. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मग थीटाची लगतची बाजू आहे BC आणि कर्ण आहे AC. मग यामध्ये किमती ठेवल्या 60K छेद
61 यामध्ये के ला के कॅन्सल झाला म्हणजेच कॉस थिटाची किंमत मिळाली 60/61. आपल्याला कॉस थिटाची किंमत काढायची होती ती निघाली 60/61. आता टॅन थिटाची किंमत काढूया. टॅन थिटाचं सूत्र वापरतोय. टॅन थिटा बरोबर स/ल आपल्याला सूत्र माहिती आहे आणि सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. मग थिटाची समोरची बाजू म्हणजेच अपोजिट साइड आहे AB आणि लगतची बाजू म्हणजेच ऍडजसंट साइड आहे BC. म्हणजेच याच्यात किमती ठेवल्या. AB ची किंमत आहे 11K आणि BC ची किंमत आहे 60K. इथे K कॅन्सल होईल 11/61 अशी किंमत आपल्याला मिळाली टॅन थिटाची. तेव्हा हे सूत्र हे गणित आपण पायथागोरस प्रमेयाच्या सहाय्याने इथे सोडवलेलं आहे. एका गुणोत्तराची किंमत दिली असता उरलेल्या दोन गुणोत्तरांच्या किमती आपल्याला काढायच्या होत्या. पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करून आपण कॉस थिटाची किंमत काढलेली आहे 60/21 आणि टॅन थिटाची किंमत आलेली आहे 11/61. आता सराव संच 8.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 8.2 मधील प्रश्न पहिल्यातील तिसरं मी हे शेवटचं उदाहरण इथे सोडून दाखवतोय. कारण मी पहिल्या उदाहरणामध्ये कॉसची किंमत घेतलेली होती आणि त्यावरून उरलेले दोन गुणोत्तरे काढली होती. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण साईनची किंमत दिलेली होती त्यावरून कॉस आणि टॅन काढलेलं होतं. आता या तिसऱ्या उदाहरणामध्ये टॅनची किंमत दिलेली आहे आणि त्यावरून साईन आणि कॉसची किंमत काढायची आहे. हे देखील उदाहरण आपण सूत्र पद्धतीने सोडवू शकतो. टॅनची किंमत दिलेली आहे मग त्यामध्ये टॅनची किंमत ठेवून आपण त्यावरून दुसऱ्या एका गुणोत्तराची किंमत काढू शकतो. टॅन बरोबर साईन अपॉन कॉस हे सूत्र आपण अभ्यासलेलं आहे तर त्याचा उपयोग आपण करू शकतो. तसंच साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा या दोघांच्या किमती वापरून आपल्याला सूत्र पद्धतीने देखील एक सोडवता येऊ शकतं. पण मी इथे पायथागोरस पद्धतीनेच हे उदाहरण सोडवून दाखवणार आहे. पायथागोरस पद्धत ही एक जनरल मेथड आहे. इथे तिन्ही गुणोत्तरांपैकी कोणत्याही गुणोत्तराची किंमत दिली तर तुम्हाला उरलेल्या दोन गुणोत्तराची किंमत पायथागोरस पद्धतीने काढता येते. म्हणून मी हे उदाहरण तुम्हाला पायथागोरसच्या पद्धतीने सोडवून दाखवणार आहे. मग टॅन थिटा बरोबर 1 असं दिलेलं आहे. मग त्यासाठी आकृती आपण काढली की त्रिकोण ABC हा एक काटकोन त्रिकोण घेतला. राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे. B जवळ काटकोन आहे आणि C चं माप थिटा घेतलेला आहे. मग B जवळ काटकोन आहे म्हणजे समोरची बाजू कर्ण म्हणजेच हायपोटेन्यूस असणार आहे. म्हणजे AC हा कर्ण आहे म्हणजेच हायपोटेन्यूस आहे. मग आपण सुरुवातीला आकृतीचं वर्णन करूया. त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 आहे. कोन C चं माप थिटा अंश आहे. हे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल C इज इक्वल टू थिटा डिग्री. मग हे डिफाईन केल्यानंतर आकृतीत पाहून आपल्याला आता टॅन थिटाची किंमत दिलेली म्हणजे टॅन थिटाचंच गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे. मग सूत्र वापरूया टॅन थिटाचं. टॅन थिटा बरोबर सल असं सूत्र आहे. सम्मुख बाजू छेद लगतची बाजू. हेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. दोन्हीपैकी एक सूत्र लिहायचंय. मराठी माध्यमाचं हे सूत्र लिहितील. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी फक्त हे सूत्र लिहितील टॅन थिटा बरोबर. मग आकृतीत पाहून यांच्या जागी त्यांची नावं लिहूया. टॅन थिटावर बोट ठेवलं. थिटाची समोरची बाजू आहे AB आणि लगतची बाजू आहे BC. समोरची आणि लगतची मध्ये कर्ण कधीच येत नाही. आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. काटकोन करणाऱ्या बाजू समोरची आणि लगतची मध्ये येणार आहे. मग थिटाची समोरची बाजू AB आणि थिटाची लगतची बाजू म्हणजेच ऍडजसंट साइड आहे BC. पण ही किंमत गणितात दिलेली आहे टॅन थिटाची 1 आहे. मग 1 म्हणजेच अंशात 1 आहे म्हणजे छेदात कोणी नाही म्हणजे 1च आहे. मग आता या किमती दोन्ही 1 झाल्या अंशात आणि छेदात. टॅन थिटाची किंमत 1 दिलेली आहे पण छेदात कोणी नाही म्हणून मी 1 घेतलेला आहे. मग AB ची किंमत 1 आणि BC ची किंमत 1 असा अर्थ झाला. पण यांच्यातली समानपट जर आपण K घेतली तर AB ची किंमत झाली 1K आणि BC ची किंमत सुद्धा झाली 1K. म्हणजेच इथे 1K आणि ही पण किंमत झाली 1K BC ची किंमत. मग आता काटकोन त्रिकोणात दोन बाजू काढल्यावरून तिसरी बाजू काढता येईल. पायथागोरस वापरतोय. कर्णाचा वर्ग म्हणजेच AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग याला आधार देतोय पायथागोरस प्रमेय.
पायथागोरस प्रमेय म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इथे लिहितील बाय पायथागोरस थेरम असं रिझन ते देतील. मग आता इथे काटकोन त्रिकोणात दोन बाजू कळलेल्या आहेत, त्यावरून तिसरी बाजू काढण्यासाठी आपण पायथागोरसचं सूत्र वापरलं. सूत्रात किमती ठेवूया. एसी ची किंमत काढायची आपल्याला, म्हणजे एसी वर्ग तसाच राहील. एबी ची किंमत पाहिलेली आता आपण 1k आहे आणि बीसी ची किंमत सुद्धा 1k आहे. इथे पाहिलं एबी ची किंमत 1k, बीसी ची पण 1k. मग याला सोडवूया. एसी वर्ग बरोबर 1 चा वर्ग 1, k वर्ग आहे तसाच, इथे पण 1 चा वर्ग 1, k वर्ग आहे तसाच. म्हणजेच एसी वर्ग बरोबर 1 अधिक 1 ची बेरीज झाली 2, k वर्ग कॉमन आहे तो तसाच राहील, k वर्ग. मग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग एसी वर्गाचं वर्गमूळ आलं एसी आणि 2चं वर्गमूळ निघणार नाहीये, त्यामुळे ते √2 राहील आणि के वर्गाचं वर्गमूळ येईल गुणिले इथे के. म्हणजे एसी ची किंमत मिळाली √2k. मग मी तिथे एसीच्या जागी लिहितोय, एसी ची किंमत मिळाली √2 गुणिले k अशी किंमत आपल्याला मिळाली. आता काटकोन त्रिकोणात तिन्ही बाजू कळलेल्या आहेत. मग आपल्याला टॅन थिटाची किंमत तर गणितात दिलेलीच आहे, फक्त साइन आणि कॉसची किंमत काढायची. त्यासाठी मी इथे हे सूत्र वापरतोय. साइन थिटा बरोबर, साइन थिटाचं सूत्र आहे सक, म्हणजे सम्मुख बाजू छेद करणं. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मग थिटाची सम्मुख बाजू आहे एबी आणि कर्ण आहे एसी. यामध्ये किमती ठेवल्या. सम्मुख बाजू 1k आणि कर्ण आहे √2k. इथे k ला k कॅन्सल झाला, म्हणजे साइन थिटाची किंमत मिळाली 1/√2 अशी किंमत आपल्याला साइन थिटाची मिळाली. आता अशीच किंमत आपण कॉस थिटाची पण काढू शकतो. इथे कॉस थिटा बरोबर, कॉस थिटाचं सूत्र आहे लक, लगतची बाजू छेद करणं. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मग थिटावर बोट ठेवलं, थिटाची लगतची बाजू म्हणजे ऍडजसंट साइड आहे बीसी, छेद कर्ण आहे एसी, हायपोटेन्यूस म्हणजे कर्ण. यांच्या किमती ठेवल्या. बीसी ची किंमत 1k आहे, छेद कर्ण आहे √2 गुणिले k. इथे k कॅन्सल झाला, म्हणजे याचं उत्तर आलं 1/√2. म्हणजे साइन थिटाची किंमत पण आलेली आहे 1/√2 आणि कॉस थिटाची पण किंमत आलेली आहे 1/√2. मग इथे टॅन थिटाची किंमत दिली होती, त्यावरून पायथागोरस पद्धतीने आपण साइन आणि कॉसच्या किमती काढलेल्या आहेत. तर पायथागोरसची पद्धत ही एक सर्वसामान्य पद्धत आहे, म्हणजे जनरल मेथड आहे. या पद्धतीने तुम्हाला कोणतंही त्रिकोणमितीय किंमत गुणोत्तराची किंमत दिली असेल तर उरलेल्या गुणोत्तरांच्या किमती तुम्हाला पायथागोरस पद्धतीने काढता येतात. म्हणून मी इथे सर्व उदाहरणे तुम्हाला पायथागोरस पद्धतीने सोडून दाखवलेली आहेत. तर या 3 उदाहरणांचा सराव तुम्ही केल्यास तुम्हाला सूत्र पद्धतीने आणि पायथागोरसच्या पद्धतीने उर्वरित उदाहरणे या प्रश्न पहिल्यातील सोडवता येतील. तुम्ही त्याचा अधिकाधिक सराव करा.